सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 100 दिवसांची तहान, कुरुंदवाडकरांचे पालिकेसमोर होम हवन आंदोलन, खासदार आमदारांच्या प्रतिमांसमोर होम हवन। कुरुंदवाड शहराच्या बहुप्रतीक्षित नळपाणी पुरवठा योजनेसाठी गेल्या 100 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाचा 100वा दिवस अनोख्या आणि लक्ष वेधणाऱ्या होम विधीने साजरा करण्यात आला। पालिका चौकात आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्या प्रतिमा ठेवून त्यांच्या प्रती साकडे घालण्यात आले। या प्रतिमांसमोर विधीपूर्वक पूजा, मंत्रपठण आणि होम हवन करून शासन व लोकप्रतिनिधींना जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला। दरम्यान पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे नितीन साबळे यांनी आंदोलनस्थळी तात्काळ धाव घेऊन आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर, खासदार माने यांच्या प्रतिमा काढून घेतल्या। येथील पालिका चौकात गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे घेण्यात आलेल्या होम हवन आंदोलनात आगळ्या वेगळ्या उपक्रमात हरिभक्त परायण तारदाळकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रोच्चार झाले, तर सौ मनीषा बेले व राजू बेले यांच्या हस्ते महापूजा आणि होम हवन पार पडले। ग्रामदैवतांची व लोकप्रतिनिधींची एकत्र पूजा करून लोकांच्या व्यथेला अभिव्यक्त करत पाण्याच्या हक्कासाठी आवाज बुलंद करण्यात आला। शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारचा पूजाविधी पहिल्यांदाच झाल्याने नागरिकांचे लक्ष वेधलं गेलं। पाणी हे मूलभूत हक्क असूनही 100 दिवस उलटूनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने ही पूजा जनतेच्या मनातील उद्रेकाचे प्रतीक आहे, असे उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितलं। यावेळी माजी नगरसेवक राजू आवळे, कुरुंदवाड शहरची नळ पाणी पुरवठा योजनेचे काम कार्यसम्राट आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने यांच्यातर्फे अजूनही पूर्ण झालेलं नाही। ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना परमेश्वराने सुबुद्धी द्यावी असा घणाघात हाणत राज्य सरकारने पाणी योजना लवकरात लवकर मार्गी लावावी, अन्यथा आणखीन आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगितले। यावेळी प्रफुल्ल पाटील, केशव देशपांडे, आप्पासाहेब जामदार, महावीर आवळे, राजेंद्र बेले, जितेंद्र साळुंके आदींनी भाषणे केली। नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड।